नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आणली होती मस्त हिरवीगार कोवळी कोवळी भेंडी। तर आज करायची होती भरली भेंडी। तर भरली भेंडी करण्यासाठी मी हे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, थोडीशी कपड्यावर सुकवून घेतलेली आहे। आता भरली भेंडी करण्यासाठी अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे। मागचं पुढचं देठ काढून मधून चिरून घ्यायचं आहे। एकातून 2 भाग करायचे भेंडीचे। आता हे सर्व भेंडी मी चिरून घेतलेली आहे। आता मसाला करण्यासाठी एका पॅनमध्ये मी धने आणि जिरे हे छान भाजून घेतलेलं आहे। आता याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे पण छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्याच प्लेटमध्ये हे शेंगदाणे पण काढून घेऊया। आता हे शेंगदाणे छान थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, हे धने जिरे पण याच्यातच आहेत। आता हे मसाला करण्यासाठी आपण टाकायचं याच्यात 2 चमचे काळं तिखट आणि 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ। तर आता हे सर्व साहित्य सुकंच वाटून घ्यायचं आहे। आता सुकं वाटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 10-12 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि हिरवीगार कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य पण परत एकदा वाटून घ्यायचं आहे। आधी सुकं वाटत नाही म्हणून हे नंतर टाकायचं आहे। आता हे वाटल्यानंतर आपला मसाला एकदम तयार आहे। हे भरली भेंडीचा मसाला एकदम तयार आहे। तर आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण सगळाच। हे पहा किती सुंदर झालेला आहे मसाला। तर साधी भेंडी तर सारखंच करता, भरली भेंडी पण अशा पद्धतीने करून बघा। व्हिडिओ आवडला तर नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हा मसाला आपण भेंडीमध्ये छान भरून घ्यायचा आहे। हे भेंडीचे 2 भाग केलेला आहे। याच्यामध्ये आपणाला हा मसाला असं छान दाबून गच्च भरून घ्यायचा आहे आणि हा मसाला भरल्यानंतर भेंडीला थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित गच्च बसेल त्याच्यामध्ये। आता हा सर्वच भेंडीमध्ये अशाच पद्धतीने आपण सर्व मसाला भरून घ्यायचा आहे। हे पहा, आता सर्व मसाला भरलेला आहे भेंडीमध्ये। आता आपणाला गॅसवरती पॅन ठेवून याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर याच्यात टाकायचं आहे मोहरी। मोहरी छान तडतडली की मग टाकायचं आपणाला जिरे। आणि आता जिरे लाल झाल्यानंतर याच्यात नंतर टाकायचं आहे आपणाला 10-12 कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याचे पानं पण तडतडले की नंतर टाकायचं आहे आपणाला हे भेंडी। आता हे भेंडी छान टाकून आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आपली भरली भेंडी किती सुंदर दिसते मसाला भरल्यानंतर। हे पहा, आता हे छान तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया। हा मसाला पण थोडासा तळला जाईल आणि भेंडी पण थोडीशी गरम होईल, त्याच्यामुळे हे सर्व छान एकदम तेलात आधी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स केल्यानंतर हा उरलेला मसाला पण याच्यात टाकून घेऊया। हे पहा, थोडाफार उरतोच मसाला, तो पण आपण भेंडीवरतीच टाकून घ्यायचा आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं परत। हा मसाला कच्चा असल्यामुळं परत एकदा आपण छान गरम करून घ्यायचा आहे। आता हा मस्त मसाला पण तळला आणि भेंडी पण तळलेली आहे तेलात छान। आता याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे। पाणी जास्त टाकायचं नाही, भेंडी अशीही मऊ पडते, पण थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला की मसाल्याला पण छान हे होतं, शिजला जातो आणि तेल पण भाजीला छान सुटतं। आता हे पाण्याचा शिंतोडा देऊन आपण हे पॅनमध्ये एक 5 ते 7 मिनिट आपण झाकून ठेवलेलं आहे। हे बघा, आता उघडल्यानंतर किती सुंदर झालेली आहे भाजी आपली। आता भेंडी पण एकदम मऊ पडलेली आहे आणि मसाला पण छान शिजलेला आहे। तर भरली भेंडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो पण करा। आता ह्याच्यावरती मस्त हिरवी कोथिंबीर टाकून आपण जेवायला घेऊया। तर आठवणीनं नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।